रामकृष्ण हरी माऊली. चला तर मग समर्थ रामदास स्वामी यांचा श्लोक आहे. श्लोकमधील 4 ओळी आणि त्याचा अर्थ जाणून घेऊ. श्लोक क्रमांक 100. यथा सांगरे कर्म तेही घडेना, घडे धर्म ते पुण्यकानी पडेना. दया पाहता सर्व भुजी असेना, फुकाचे मुखी नाम तेही वसेना. अतिशय सुंदर आहे. तर त्याचा अर्थ जाणून घेऊ. फक्त बोलून उपयोग नाही आहे आणि विचार कृतीत आले पाहिजे आणि उतरले पाहिजे. आणि प्रत्येकाशी दयाळूपणाने वागलो की माणुसकी जपली जाते. आणि खरोखर माणूस जर खरा वागला तर खरंच असतं. आणि प्रत्येकाशी माणुसकी किंवा दयाळूपणा हा दाखवला नाही पाहिजे, मनात आला पाहिजे तो. आणि मग आपल्या हातून काय होतं, चांगलं कर्म घडत राहतं. आणि हे लिहूनच ठेवलं आहे, कर्माची फळं हे वाईटच असतात. आणि त्या फळाचं तुम्ही वाट बघत बसू नका, कारण ते फळ नक्की ते आपण जे कर्म केलं आहे ना ते आपल्यालाच मिळणार. त्याची फळाची वाट बघायचीच नाही, कारण कधी ना कधी आपल्याला ते फळ नक्की मिळणार. आणि फळ म्हणजे कुठलंही फळ नाही, आणि हे पण आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यामुळं चांगले कर्म केले, नम्रतेने वागले, सगळ्यांना आपण जपत राहिलो आणि मोठ्या माणसांना आदर दिला ना की खरोखर मोठे माणसं चांगला आशीर्वाद देतात. आणि मोठ्या माणसांकडूनच आणि त्यांनी जे शिकलं आहे, मोठ्या माणसांनी जे शिकलं आहे त्यांना जर आदर देत चला आणि त्यांच्याकडून शिकत राहा. भक्ती मार्ग निवडा. भक्ती मार्ग निवडायचा याचा अर्थ असा नाही की तुम्ही भक्तीच करत बसा. हीच भक्ती देव सांगतात, दयाळूपणा किंवा एखाद्याला म्हणजे जपत चला किंवा कोणाला वाईट वागू नका. आणि आपल्यात नम्रता आली पाहिजे. आणि हे सगळं आलं ना की माणूस खरोखर माणूस हा चांगलाच आहे. रामकृष्ण हरी माऊली.